1988 साली प्रदर्शित झालेला तेजाब हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला। या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवलं नाही, तर अभिनेता अनिल कपूर यांच्या कारकिर्दीलाही नवं वळण दिलं। मुन्नाच्या या दमदार कॅरेक्टरमुळे अनिल कपूर रातोरात सुपरस्टार बनला। मात्र अलीकडेच अभिनेता आदित्य पंचोली यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये दावा केलाय की तेजाबमधील मुन्ना या मुख्य भूमिकेसाठी सुरुवातीला त्यांची निवड करण्यात आली होती। त्यांच्या मते दिग्दर्शकांची पहिली पसंती या चित्रपटासाठी तेच होते आणि हा चित्रपट त्यांच्या करिअरला मोठी झेप देईल अशी त्यांना खात्री देखील होती। परंतु परिस्थितीने वेगळंच वळण घेतलं आणि त्यानंतर तेजाबमधील मुन्नाची भूमिका अनिल कपूर यांच्या वाट्याला आली। चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं। अनिल कपूर यांचा जोशपूर्ण अभिनय व माधुरी दीक्षित यांचं सौंदर्य, अभिनय आणि नृत्य कौशल्याने चित्रपटाची लोकप्रियता शिगेला पोहोचली। विशेषतः या चित्रपटातील 1, 2, 3 हे गाणं आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानलं जातं। या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट लक्षात येते, चित्रपटसृष्टीत यश आणि संधी यांचे गणित कधीच एकमेकांशी जोडलेलं नसतं, कारण इथेच एखाद्याच्या हातातून निसटलेली संधी दुसऱ्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते। आणि हेच तेजाबच्या बाबतीतही अगदी तंतोतंत खरे ठरलं। एका वादग्रस्त निर्णयानंतर अनिल कपूर यांना मिळालेली भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्ण अध्याय ठरली आहे। तुम्ही तेजाब हा चित्रपट किती वेळा पाहिला हे आम्हाला कमेंट करून सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।